हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू लिफ्ट ई लर्निंग. या व्हिडिओमध्ये आपण अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तर याच्याबद्दल डिस्कस करणार आहे. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तर हा जो पॉईंट आहे तो समजून घेण्यासाठी आपल्याला सुरुवातीला अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो तर ही गोष्ट माहिती पाहिजे की हा फोर्स कशा पद्धतीने अप्लाय होतो, त्याची डायरेक्शन काय आहे. तर ह्या गोष्टी जर आपल्याला व्यवस्थित समजल्या तर मग ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तर ही टर्म आपल्याला व्यवस्थितपणे समजेल. ओके, आता तुम्ही असं अज्युम करा की माझ्या हातामध्ये एक बॉल आहे आणि तो जो बॉल आहे तर तो मी व्हर्टिकली अपवर्ड डिरेक्शनमध्ये फेकला. आता ज्या वेळेला मी बॉल वरच्या दिशेने फेकते तर त्याच्या विलॉसिटीमध्ये काही चेंज होणार आहे का ती विलॉसिटी कॉन्स्टंट राहणार आहे, तर हा आपला पहिला प्रश्न. त्यानंतर ज्या वेळेला मी बॉल वरती फेकते तर त्यावेळेला कंटिन्युअसली तो बॉल वरवरच का जात नाही, तर हा सुद्धा एक प्रश्न आहे. आणि एक पर्टिक्युलर जी हाईट आहे तर ती हाईट आल्यानंतर तो जो बॉल आहे तर तो व्हर्टिकली डाऊनवर्ड का मूव्ह करतो किंवा तो खाली का येतो. तर हे जे सगळे प्रश्न आहेत तर या प्रश्नाचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, आपली जी पृथ्वी आहे तर ही पृथ्वी आपल्या जवळचे जे ऑब्जेक्ट आहेत तर या ऑब्जेक्टना स्वतःकडे अट्रॅक्ट करत असते आणि याचं कारण काय आहे तर अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, आपल्या पृथ्वीचा जो सेंटर आहे तर तिथेच पृथ्वीचं सेंटर ऑफ मास जे आहे तर ते कॉन्सन्ट्रेट झालंय. तर त्याच्याचमुळे हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तर त्याची डायरेक्शन काय आहे तर पृथ्वीच्या सेंटरकडे. ठीक आहे, तर त्याच्याचमुळे ज्या वेळेला मी बॉल वरती फेकला तर त्यावेळेला एक ठराविक हाईटवरती तो बॉल गेला आणि त्यानंतर तो बॉल पुन्हा खालती आला. ओके, म्हणजे ज्या वेळेला मी बॉल फेकला तर त्यावेळेला हा जो पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तर त्याच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये मला काम करावं लागलेलं, कारण तरच तो बॉल वरती जाईल. कारण बॉलवरती अजून एक फोर्स अप्लाय होतोय तो म्हणजे अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, तर त्याच्यामुळे या फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये मला फोर्स अप्लाय करावा लागला आणि ते पण माझ्या फोर्सची जी मॅग्निट्यूड आहे तर ती अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा जास्त असायला पाहिजे, तरच तो जो बॉल आहे तर तो व्हर्टिकली अपवर्ड डिरेक्शनला मूव्ह होईल. ओके, आणि त्यानंतर एक सर्टन हाईटवरती हा बॉल गेल्यानंतर त्याची जी विलॉसिटी आहे तर ती 0 होणार, कारण अर्थचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तर तो कंटिन्युअसली त्या बॉलवरती अप्लाय होतोय आणि त्याची डायरेक्शन ही व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. तर त्याच्यामुळे हा जो फोर्स आहे तर तो कंटिन्युअसली त्या बॉलला आपल्याकडे म्हणजे अर्थच्या सेंटरकडे अट्रॅक्ट करत असणार. तर त्याच्याचमुळे काय होणार की जितका मी फोर्स लावला तर तेवढा तो बॉल एका हाईटवरती गेला, पण त्यानंतर पुन्हा तो जो बॉल आहे तर तो पृथ्वीच्या सेंटरकडे म्हणजे डाऊनवर्ड डिरेक्शनला यायला लागला. ओके, तर हा जो पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तर तो कशा पद्धतीने काम करतो आणि मुख्य म्हणजे त्याची डायरेक्शन काय आहे, तर हा पॉईंट आपल्याला समजला. आता जर आपण न्यूटनचा जो सेकंड लॉ आहे तो जर बघितला तर न्यूटनच्या सेकंड लॉमध्ये काय म्हटलंय की फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट इन इट्स ॲक्सेलरेशन. ओके, म्हणजे एखाद्या बॉडीवरती जर एखादा फोर्स अप्लाय होत असेल तर तिथे ॲक्सेलरेशन हे असणारच आहे. ओके, म्हणजे हा जो पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तर त्याच्यामुळे सुद्धा ॲक्सेलरेशन क्रिएट होणार आणि हेच जे ॲक्सेलरेशन आहे तर त्याला आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं म्हणतो. ठीक आहे, आणि त्याला स्मॉल जी तर या लेटरनी डिनोट केलं जातं. ठीक आहे, आता ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तर ही एक वेक्टर क्वांटिटी आहे, म्हणजेच वेक्टर क्वांटिटी डिनोट करताना आपल्याला त्याची मॅग्निट्यूड आणि प्लस त्याची जी डायरेक्शन आहे तर या दोन्ही गोष्टी मेन्शन कराव्या लागतात. ठीक आहे, इम्पॉर्टंट पॉईंट आहे, मॅथ्समध्ये तुम्ही ही गोष्ट शिकली असाल की वेक्टर क्वांटिटी आणि स्केलर क्वांटिटी. तर जी वेक्टर क्वांटिटी असते तर त्याला डिनोट करायला आपल्याला त्याची मॅग्निट्यूड आणि प्लस त्याची डायरेक्शन तर ह्या दोन्ही गोष्टी तिथे मेन्शन कराव्या लागतात. ठीक आहे, आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तर ही जी क्वांटिटी आहे तर ती एक वेक्टर क्वांटिटी आहे. तर हा पॉईंट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, आता जसं आपण मगाशी बघितलं की पृथ्वीचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तर त्याची जी डायरेक्शन आहे तर ती कुठे आहे तर टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, म्हणजेच ती डाऊनवर्ड डिरेक्शन आहे. तर त्याच्याचमुळे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तर याची जी डायरेक्शन आहे तर ती सुद्धा टुवर्ड्स सेंटर ऑफ द अर्थच असते, म्हणजेच व्हर्टिकली डाऊनवर्ड असते. ओके, तर आय होप हे सगळे पॉईंट तुम्हाला समजले असतील.
आता पुढे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय आहे तर ती आपण बघणार आहे. आता त्याच्यामध्ये जर आपण पहिलं इक्वेशन लिहिलं तर हे इक्वेशन लिहिताना आपल्याला न्यूटनचा जो ग्रॅव्हिटेशनलचा लॉ आहे तो यूज करावा लागेल. तर हा लॉ काय आहे की F इज इक्वल टू कॅपिटल G इंटू M1 M2 अपॉन R². आता इथे M1 M2च्या ऐवजी आपण मास ऑफ अर्थ कन्सिडर करणार आहे, त्याला आपण कॅपिटल Mने डिनोट करू आणि जो दुसरा ऑब्जेक्ट आहे तर त्याला आपण स्मॉल एमने डिनोट करू. ओके, सो माझं इक्वेशन काय बनलं की F इज इक्वल टू कॅपिटल G इंटू कॅपिटल M इंटू स्मॉल m अपॉन स्मॉल R². ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे फोर्स काय असतं तर फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. आता इथे माझं जे ॲक्सेलरेशन आहे तर ते काय आहे तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी की ज्याला आपण स्मॉल जीने डिनोट करतो. तर त्याच्यामुळे मी F इज इक्वल टू M इंटू G असं सुद्धा लिहू शकते. आता ही जी दोन इक्वेशन्स आहेत त्यांना जर मी इक्वेट केलं तर मला काय मिळेल की mg इज इक्वल टू कॅपिटल G इंटू M इंटू M अपॉन R². आता दोन्ही बाजूचा हा जो स्मॉल m आहे तर तो कट होईल, तर त्याच्यामुळे फायनली G इज इक्वल टू कॅपिटल G इंटू कॅपिटल M अपॉन R². तर अशा पद्धतीने मला इक्वेशन मिळेल. ठीक आहे. आता इथे हा जो स्मॉल r आहे तर हा स्मॉल r काय आहे तर रेडियस आहे, म्हणजे जो ऑब्जेक्ट आहे तर हा जर ऑब्जेक्ट माझा अर्थच्या सरफेसवरती असेल तर या स्मॉल आरची जी व्हॅल्यू आहे तर ती इक्वल असणार आहे रेडियस ऑफ अर्थच्या. तर त्याच्याचमुळे मी या स्मॉल आरला कॅपिटल R म्हणजे रेडियस ऑफ अर्थ तर असं सुद्धा डिनोट करू शकते. तर त्याच्याचमुळे मी पुढे इक्वेशन लिहिलं की स्मॉल g इज इक्वल टू कॅपिटल G इंटू कॅपिटल M अपॉन कॅपिटल R². ठीक आहे. या इक्वेशनमध्ये जो कॅपिटल M आहे तर तो आहे मास ऑफ द अर्थ आणि स्मॉल r काय आहे रेडियस ऑफ द अर्थ. ठीक आहे. आता या ज्या व्हॅल्यू आहेत तर त्या मी या इक्वेशनमध्ये पुट केल्या तर मला फायनली जो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे तर त्याची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये जो G आहे की जो आपला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे तर त्याची व्हॅल्यू काय आहे 6.67 इंटू 10⁻11. ओके. अर्थचं मास काय असतं 6 इंटू 10⁻24 आणि त्यानंतर रेडियस ऑफ अर्थ काय आहे 6.4 इंटू 10⁻6 आणि या होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता हे जे सगळे इक्वेशन आहे तर ते सॉल्व्ह केल्यानंतर फायनली मला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तर याची व्हॅल्यू काय मिळाली 9.77. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न तुमचा असेल की ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तर याचं युनिट काय आहे तर याचं SI युनिट असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तुम्ही लक्षात ठेवा. तर स्मॉल g ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. तर इथपर्यंतचा हा जो सगळा पार्ट आहे तो तुम्हाला समजला असेल. आता पुढे आपल्याला जे पॉईंट डिस्कस करायचे तर त्याच्यामध्ये आपल्याला व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ g तर हा पॉईंट डिस्कस करायचा आहे. म्हणजे स्मॉल g ची जी व्हॅल्यू आहे तर ती काही पर्टिक्युलर केसमध्ये चेंज होते. याच्यामध्ये आपल्याला 3 केस स्टडी करायचे. पहिलं म्हणजे चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ, त्यानंतर सेकंड पॉईंट आपल्याला बघायचं आहे चेंज विथ हाईट आणि थर्ड पॉईंट आहे चेंज विथ डेप्थ. ओके. आता सुरुवातीला आपण जी g ची व्हॅल्यू आहे तर ती सरफेस अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ कशा पद्धतीने चेंज होते तर ते आपण बघू. पृथ्वीचा जो सरफेस आहे तर या सरफेसवरती सगळीकडेच g ची जी व्हॅल्यू आहे तर ती सेम असते का तर याचा आन्सर आहे नाही. आणि हे आन्सर नाही असण्यामागचं रिझन काय आहे तर एकतर आपली जी पृथ्वी आहे तर ती पूर्णपणे किंवा एक्झॅक्टली स्पेरिकल नाही आहे. ठीक आहे. तर त्याच्याचमुळे सरफेसवरती एखादा जर पॉईंट आपण कन्सिडर केला तर तो पॉईंट आणि सेंटर म्हणजे पृथ्वीचं सेंटर तर याच्यामधलं जे डिस्टन्स आहे तर ते सेम असू शकत नाही. आणि त्याचप्रमाणे आपली जी पृथ्वी आहे तर ती सूर्याभोवती रोटेट करत असते प्लस ती स्वतःभोवती सुद्धा रोटेट करत असते. तर त्याच्याचमुळे पृथ्वीचे आपले जे पोल आहेत जे ध्रुव आहेत
तर तिथे पृथ्वी थोडीशी चपटी झाली आहे आणि इक्वेटर म्हणजे विषुववृत्ताकडे पृथ्वी ही फुगीर आहे. तर त्याच्याचमुळे पृथ्वीवरती जर आपण पोलवरचा एखादा पॉईंट घेतला आणि इक्वेटरवरचा एखादा पॉईंट घेतला तर हा पॉईंट आणि पृथ्वीचा सेंटर तर याच्यामधलं जे डिस्टन्स आहे म्हणजेच रेडियस आहे तर ती वेगवेगळी असणार आहे. तर त्याच्याचमुळे काय होतं की ही जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची जी व्हॅल्यू आहे तर ती पृथ्वीवरती वेगवेगळ्या पॉईंटवरती वेगवेगळी असते. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण पोलचा विचार केला तर पोलवरती ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची जी व्हॅल्यू आहे तर ती सगळ्यात जास्त असते. ती व्हॅल्यू तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करा. पोलवरती ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय आहे 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. आणि तेच जर आपण इक्वेटरचा विचार केला तर इक्वेटरवरती ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची जी व्हॅल्यू आहे तर ती सगळ्यात कमी असते आणि ती व्हॅल्यू आहे 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. तर या ज्या व्हॅल्यू आहेत तर त्या तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करा. एखाद वेळेस जर आपल्याला न्यूमरिकलमध्ये अशा पद्धतीने डेटा विचारला तर तो आपल्याला व्यवस्थितपणे सॉल्व्ह करता आला पाहिजे. ठीक आहे. तर अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे तर ती कशा पद्धतीने आणि का चेंज होते तर हे आपल्याला समजलं. आता आपण चेंज ड्यू टू हाईटसुद्धा डिस्कस करूया. म्हणजे जसजसं आपण पृथ्वीचा जो सरफेस आहे तर त्याच्यापेक्षा वर जात जाऊ तसतसं जी रेडियस आहे तर ती इन्क्रीज होणार. ओके. कारण आपण जी स्मॉल जीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे तर त्यावेळेला तो जो ऑब्जेक्ट आहे तर तो पृथ्वीच्या सरफेसवरती आहे तर असं आपण कन्सिडर केलं. तर त्याच्यामुळे आपण जी रेडियस कन्सिडर केलेली होती तर ती होती रेडियस ऑफ अर्थ. पण तेच जर आपण पृथ्वीच्या सरफेसवरून थोड्या हाईटवरती गेलो म्हणजे लेट से एखादं एरोप्लेन असेल किंवा एखादा सॅटेलाईट असेल तर त्यावेळेला जी व्हॅल्यू आहे तर त्याच्यामध्ये चेंज येईल. तर ह्याच्यामध्ये आपलं जे इक्वेशन होतं मगाचं की स्मॉल जी इज इक्वल टू जी इंटू कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. तर आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आर आणि जी तर हे एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. म्हणजेच एक जर व्हॅल्यू इन्क्रीज झाली तर सायमल्टेनियसली दुसरी जी व्हॅल्यू आहे तर ती डिक्रीज होणार आहे. ओके. तर त्याच्याचमुळे जसजसं आपली हाईट इन्क्रीज होईल तर तसतसं जे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे तर ती डिक्रीज होणार. ओके. तर हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. पण आता ह्याच्यामध्ये जे एरोप्लेन असतं तर हे एरोप्लेन फार फार तर एक 10 किलोमीटर पृथ्वीच्या सरफेसवरती उडत असतं. तर त्याच्यामुळे ते जे डिस्टन्स आहे तर त्याच्यामध्ये फार काही चेंजेस होत नाहीत किंवा जी आपल्या ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची जी व्हॅल्यू आहे तर त्याच्यामध्ये अगदी निग्लिजिबल असा डिफरन्स आपल्याला बघायला मिळतो. पण जर आपण सॅटेलाईटला कन्सिडर केलं तर सॅटेलाईट हा पृथ्वीच्या सरफेसवरून खूप जास्त उंचीवरती असतो. तर त्या केसमध्ये ही जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची जी व्हॅल्यू आहे तर ती खूप मोठ्या प्रमाणावरती चेंज होते की त्याला आपल्याला फॅक्टर इन करावं लागतं. ओके. तर चेंज ड्यू टू हाईट तर हा पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल. आता जर आपण चेंज ड्यू टू डेप्थ बघितलं तर आपलं आत्ताचंच जे इक्वेशन आहे की जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. तर आता ह्याच्यामध्ये ज्या वेळेला आपण पृथ्वीच्या इनसाईड किंवा पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जाऊ तर त्याच्या वेळेला आपल्याला असं वाटू शकतं की जी रेडियस आहे तर ती कमी होते. तर त्याच्याचमुळे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची जी व्हॅल्यू आहे तर ती इन्क्रीज होईल कारण आपण आत्ताच बघितलं की ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. पण चेंज ड्यू टू डेप्थ तर ह्या कॉन्सेप्टमध्ये आपली ही जी इक्वेशनमधली व्हॅल्यू आहे किंवा इक्वेशन थ्रू आपण जे म्हणू शकतो तर तसं नाही आहे. थोडंसं एक्सेप्शन आहे. कारण आपली जी पृथ्वी आहे तर पृथ्वीचा जो एक पर्टिक्युलर पार्ट आहे तर तो पार्ट म्हणजे त्याचं जे मास आहे तर ते सुद्धा इथे आपल्याला कन्सिडर करावं लागतं. त्याचा सुद्धा जो इफेक्ट आहे तर तो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवरती पडतो. तर त्याच्याचमुळे आपली जी रेडियस आहे तर ती पण चेंज होते आणि प्लस या इक्वेशनमध्ये जे अर्थचं मास आहे तर ते सुद्धा किंवा त्याची व्हॅल्यूसुद्धा चेंज होते. तर या दोघांचा जो कंबाईन इफेक्ट आहे किंवा कंबाईन जो रिझल्ट आहे तर त्याच्यामुळे काय होतं की जीची जी व्हॅल्यू आहे तर ती डिक्रीज होते जसजसं आपण पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जाऊ. ओके. तर हा जो एक युनिक पॉईंट आहे किंवा थोडंसं एक्सेप्शन आहे तर ते तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. ओके. म्हणजे आत्तापर्यंत आपण बघितलं की पृथ्वीचा जो सरफेस आहे तर तिथे जीची व्हॅल्यू आहे तर ती चेंज होते कारण आपली पृथ्वी ही एकदम स्पेरिकल नाही आहे आणि त्याचप्रमाणे पृथ्वीचा पोल आणि इक्वेटर तर इथलं जे डिस्टन्स आहे तर ते वेगवेगळं आहे.
त्यानंतर जर आपण हाईटचा विचार केला तर जसजसं आपण पृथ्वीच्या सरफेसपेक्षा वरती जाऊ म्हणजे हाईट आपण इन्क्रीज करू तर तशाच प्रमाणे जे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे तर ती काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आणि त्यानंतर जसजसं आपण पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जाऊ म्हणजे इनसाइड द अर्थ तर त्याचप्रमाणे जी व्हॅल्यू आहे तर ती सुद्धा डिक्रीज होईल. ओके, तर जी आपली ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची जी व्हॅल्यू आहे तर ती या 3 केसमध्ये कशा पद्धतीने चेंज होते तर ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, या गोष्टी आपल्याला एक्झामच्या दृष्टीने खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, याच्यावरती आपल्याला प्रश्न बनवू शकतो. ओके, तर आय होप की अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तर ह्या ज्या 2 कन्सेप्ट आहेत आणि व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी तर ह्या 3ही गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजल्या असतील. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि लिफ्ट ई लर्निंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा सो दॅट प्रत्येक नवीन व्हिडिओच्या ज्या नोटिफिकेशन्स आहेत तर त्या तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. ठीक आहे, थँक्यू.